महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होईल। त्या अनुषंगाने सर्व शहरांमध्ये नाले सफाईची कामे सुरू आहेत। नाल्यातून काढण्यात येणारा गाळ हा नाल्यातच एका बाजूला साठवण्यात येत आहे। अशाच पद्धतीने शहरातील इतर नाल्यांची ही सफाई केली जात आहे। त्यामुळे पावसात हा गाळ पुन्हा नाल्यात जाऊन नाले तुंबण्याची शक्यता आहे। पावसाळा तोंडावर आल्याने घाईमध्ये या नाल्यांची सफाई केली जात आहे। परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या नाले सफाईच्या कामावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवी मुंबई अध्यक्ष नामदेव भगत यांनी आक्षेप घेतला आहे। नाले सफाईची कामे योग्य पद्धतीने होत नसल्याचे आरोप नामदेव भगत यांनी केला आहे। नाल्याचे जे ओपनिंग आहे, जिथं कव्हर लावल्या जातात, त्या कव्हर लावल्या जातात तिथून फक्त थोडीशी गाळ काढला जातो, काही दिवस तिथे सुकत ठेवला जातो आणि मात्र बिल बनलं जातं। दुसरी गोष्ट अशी आहे, साफसफाईचा ठेका आहे, त्या ठिकाणी देखील 14 ते 15 ठिकाणी टेबलवर लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय बिल मिळत नाही। गार्डनचं तीच परिस्थिती आहे आणि म्हणून हे जे लोक बाहेरून येतात अधिकारी, त्यांना तुमच्या नवी मुंबईच्या बाबत किंवा तुमच्या जनतेच्या बाबत त्यांच्या मनामध्ये जेवढ्या भावना असायला पाहिजे, काही अधिकारी चांगले पण आहेत पण काही लोकांच्या मनामध्ये त्या भावना नाहीत आणि म्हणून सफाई कॉन्ट्रॅक्ट किंवा हे नाले सफाई आपण पाहतो वाशीचं सेक्टर 17चं तो चॅनल, त्याच्यामध्ये बाजूने गेला संध्याकाळी 7च्या नंतर एवढा वास येतो, फक्त पोकलन आपल्याला दिसते, थोडीफार काहीतरी हल्लेली दिसते, नंतर ती पोकलन गायब होते आणि मात्र बिल बनवला जातो। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।